रोजच्या प्रमाणे नशीब सडकं. आणि तर सगळ्यांना पहिला शुभ सकाळ. आणि मला गावात काम आहे थोडंसं, आणि थोडंसं म्हणजे आहे बरंच काम आहे. तर आणि काल गाडी टाकलो मी आपली RX 100, ती पण टाकली. तसं काय तर बेरिंग वगैरे केलं आहे, इंजन खोललं आहे म्हणा. आणि मला त्यांना फोन केलो मी आत्ता, तर त्यांनी म्हणले की तू ये पहिला. मग काल येशा होता, आज माझ्यासोबत जितू आहे, तर त्याला घेऊन जातो. एकाला दोघं असलं तर जरा बरं वाटतं ना, त्यामुळं त्याला घेऊन जातो आज. आणि मग तिथं काय होतं बघतो. त्यांनी आत्ता ये म्हणलेत खरं तर मला, पण आता जमणार नाही, मला थोडंसं काम आहे जायचं आहे. तर ऑफिसचं काम थोडं आहे, ते पण बघायचं आहे. ते करून मग आपलं काम करतो. मग ते गावात जायचं काम थोडंसं पोस्टपोन झालं आहे माझं. आणि आता मी ATMला आलो. RX 100चं पण झालं आहे काम, त्याने इंजन खोललं आहे म्हणलं, आणि जायचं त्याकडे पण. तर पैसे पाहिजे आपल्याला, मी म्हणून ATMला आलो. आणि ATMमधनं जाऊ, काकडी घ्यायची, कारण घरी काकडी संपली. काय म्हणलं? पत्ता सांग त्यांना, पत्ता पाहिजे त्यामुळे पहिला मी ATMमधनं काम करतो. ठीक आहे, हे आलो बे थांब. तर भैया ATMमध्ये कॅश नाही आहे, आणि आमचं रोजच्या प्रमाणे नशीब सडकं. आणि आम्हाला कुठं कॅश लवकर भेटत नाही, काय नाही, नुसतं आता दुसऱ्या ATMला चाललो SBIमध्ये. ठीक आहे, मी आलो होतो DMartला, आणि DMartमध्ये मला घ्यायचं आहे मॅगी, कारण की आई गेली गावाला. आता 2-3 दिवस मॅगीच खायचं आहे मला, कळलं? मॅगीच 2-3 दिवस मॅगी खायचं, फुल मॅगी आणि सॉस असलंच काय तर. DMartला कोण नाही, कारण की आपण आलो म्हणून. ठीक आहे, गाडी लावलो. चांगलं सांगा लोक ह्याला, चप्पल तिकडे ठेव रे बाबा म्हणून, तर ऐकी नाही. पैसे जास्त तर आमच्या पोरांना फुकटचे आईबापाचे पैसे उडवायची सवय लागली आहे पोरांना. काय मग तिकडे ठेव म्हणलं तर ठेवी ना तू. ब्लॉगर रस्त्यावर झालं माझं काम DMartमधलं. नाही घेतले मी, कारण की आई गावाला गेले, तुम्हाला सांगितलं होतं पहिलाच मी. आई गावाला गेल्यावर माझं असंच असतं, कारण की भाई मला चपाती येत नाही, दुसरं काय म्हणजे आता हेच आपला सहारा, गरिबांचा सहारा यायचं. मी दिसालो नाही, कारण की ऊन माझ्या महाग आहे. ठीक आहे, दिसलो तर भाई सगळं झालं. DMartमधनं पण आलो, आणि ते मॅगी वगैरे ठेवलो घरीच. तिथं RX 100 रिपेअर टाकलं होतं ना, त्यासाठी पण आलो. आणि त्यांनी सांगितलं आपल्याला काय काय सामान, आणि बिल दिले तेवढं मोठं. आता वो काय काय होते. तर भाई आम्ही आलो ते यामाचं रिपेअर कर, म्हणजे ते काय तर दिले त्यांनी, दाखव जरा होय, ते काय तर दिले तर. आणि ह्याचं ते रॉड गेलं आहे म्हण, ते बसून आणायचं. ते आता दुकान हुडकी सापडी नाही मला, पण परत फोन लावलो. मी म्हणले दुसरीकडे तिथं आहे, तर तिकडे जातो पहिला, आणि मग परत बोलतो. यार म्हणजे मला वाटलं की थोडंसं होईल लवकर काम, पण होई नाही यार. काय काय काढली गाडी मला कळी नाही. आता बघू, तरी पण बघतो. मग आम्ही जे पिस्टल करायला दिलं होतं ना, ते इकडे दिलं आहे आतमध्ये. आमन म्हणून एक दुकान आहे, तिकडे दिलं होतं. मग ते वर्कशॉपचं काम झालं आहे, आणि असं झालं बा ते इंजन एकदम स्मूथ झालं, एकदम स्मूथ झालं. आता हे द्यायचं त्यांना, आणि मग त्यांनी फिटिंग करतात गाडीमध्ये. ठीक आहे, त्याला पहिला घेऊन जातो. पेशा आहे म्हणून जरा मला मदत होईल. है काय आहे बॅग. तर भाई आम्ही चाललो होता, त्यांनी म्हणला की मला 5 वाजता 1 तासाने या म्हणला आहे गाडी घ्यायला. तर आम्ही चाललो होतो रिक्षाने परत, मी आणि यशा. तर बघू आता गाडी झाली का नाही. झाली असेल तर बरंच आहे, झालीच असणार आहे 100% मला असं वाटतं. तर भाई आम्ही रिक्षात बसला होता, मी आणि यशा. गाडी आमची झाली आहे, त्यांनी म्हणले की 1 तासाने ये. 1 तास झाला आहे, 1 तासच्या वर झाला आहे, म्हणून आम्ही चाललो. ठीक आहे, तर भाई पूर्ण गाडी झाली आहे माझी, आणि आता वॉशिंगला गेले. थोडंसं काम राहिलं आहे, ते दुसरीकडे करायचं आहे मला. तर माझा आजचा व्हिडिओ असा होता. तुम्हाला जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा, आणि सगळ्यांना